तर नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा, तुमचं हक्काचं चॅनल. आज आपण बघणार आहे पत्रिका मार्च 2025, आशा प्रश्नावली क्रमांक 3. एकूण गुण आहे याला 40 आणि प्रश्न आहे हे आणि वेळ आहे 1 तासाचा तुमच्याजवळ. तर प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा. एकूण गुण आहे त्याला 5. जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहे 11 जुलै, 10 जुलै आणि 24 मार्च, नंतर 8 मार्च. त्यानंतर आहे कुटुंब नियोजनासाठी तात्पुरती कोणती पद्धत योग्य नाही? निरोध, तांबी, शस्त्रक्रिया, अंतरा. हे 4 ऑप्शन आहे त्याला. नंतर आहे क प्रश्न, उशिरा पहिले अपत्य हवे असल्यास कोणता उपाय सांगाल? आणि त्याला ऑप्शन आहे निरोध, गर्भनिरोधक गोळ्या, पर्याय 1 व 2, शस्त्रक्रिया. चौथा आहे प्रश्न, किशोरवयीन वयोगट म्हणजे कोणता समजावा? 10 ते 15, 20 ते 40, 10 ते 19 यापैकी काही नाही. नंतर आहे ई प्रश्न, PPIUCD बसविल्यानंतर आशाला किती मानधन मिळते? 100 रुपये, 200 रुपये, 150 रुपये, 350 रुपये. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा. एकूण गुण आहे त्याला 5. इंजेक्शन, अंतरा. दुसरा आहे ब मध्ये चीक दूध. क आहे सुरक्षित गर्भपात. ड आहे PPIUCD आणि ई आहे SBYC. याला ऑप्शन दिले आहे ब्रॅकेट रिकामे आपल्यासाठी. आणि प्रश्न 12 आठवडे आहे. तात्पुरती निरोध पद्धत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, 5 भेटी, प्रसूतीनंतर 48 तास. तर हे जे 5 तुम्हाला ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये हे योग्य भरायचे आहे. तुम्हाला याच्या जोड्या तुम्हाला लावायचे आहे 1 2 3 4 5 पर्यंत. नंतर आहे प्रश्न क्रमांक 3, चुकी बरोबर योग्य पर्याय निवडा. एकूण गुण आहे याला 5. गर्भपाताची सुविधा ही सर्व सरकारी दवाखान्यात मोफत असावी. चुकी बरोबर. कावीळ झालेल्या महिलेस मालाडी गोळ्या देऊ नये. चुकी बरोबर. नंतर लसीकरणाचे काम कमी होण्यामागे माहितीचा अभाव हे एक कारण आहे. चुकी बरोबर. नंतर आहे चौथा प्रश्न, 2 महिन्याच्या बालकातील जलद श्वास 40 किंवा त्यापेक्षा जास्त असतो. चुकी बरोबर. तर आता आहे आपला 5वा ऑप्शन. तर याच्यामध्ये फक्त योग्य प्रशिक्षित डॉक्टरांनाच गर्भपात करण्याची परवानगी आहे. चुकी बरोबर. हे आहे 5वा, चुकी बरोबर. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 5 गुण आहे. प्रश्न क्रमांक 4, एका वाक्यात उत्तरे द्या. एकूण गुण आहे त्याला 5. प्रश्न क्रमांक 1, गर्भधारणेपूर्वी प्री कॉन्सेप्शन केअर का महत्त्वाची आहे? एका वाक्यात उत्तर. आणि दुसरा, कुटुंब नियोजन म्हणजे काय? दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, कुटुंब नियोजन कार्यक्रमात कायमच्या पद्धती कोणत्या आहेत त्या लिहायचे तुम्हाला. चौथा प्रश्न आहे गर्भनिरोधक गोळ्यांचे संभाव्य धोके आशांना माहीत असावे. आणि 5वा आहे बालकातील सामान्य तापमान किती असते? प्रश्न क्रमांक 5, केस स्टडी. उतारा वाचून उत्तरे द्या. एकूण गुण आहे 5. तर केस स्टडी, लीला ही 22 वर्षाची विवाहित महिला आहे. तिला 8 महिन्याचे बाळ आहे. ती स्तनपान करते. तिची मासिक पाळी तिचे बाळ 6 महिन्याच्या असताना सुरू झाली, म्हणजेच 2 महिन्यापूर्वी. त्यानंतर तिला मासिक पाळी आली नाही. तिला याची काळजी वाटते की परत गर्भधारणा झाली तर बाळ लवकर नको असल्याने निरोधचा वापर केला होता. निरोधचा वापर करूनही ती गर्भवती झाली की काय याची काळजी वाटते. नंतर आहे दुसरा, आशा म्हणून तुम्ही काय केले पाहिजे तिथे? तिला जर असं वाटत आहे तर तुम्ही काय केले पाहिजे? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. दुसरा प्रश्न, तिला व तिच्या पतीला मूल नको आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्भपात ठरलेले आहे. अशा वेळी कोणती म्हणजे हयात पद्धतीची निवड करण्याचे कारण काय? नंतर आहे प्रश्न क्रमांक 6, प्रात्यक्षिक. प्रत्येकी गुण आहे 5. आशा गृहभेटीमध्ये वजन कसे घेतात? प्रात्यक्षिक लिहा. प्रश्नाचे उत्तर द्या. वजन घेणे. 0 सेट करणे म्हणजे काय? नंतर आहे दुसरा, वजन काट्यावरील रंग कोणते
ते सांगा. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. एकूण गुण आहे याला 10. प्रश्न क्रमांक 1, ॲनिमिया मुक्त भारत व कार्यक्रमात कोणकोणत्या वयोगटात लोहयुक्त सिरप व गोळ्या देतात व कधी देतात याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. नंतर प्रश्न क्रमांक 2, कुटुंब नियोजनाच्या कोणत्या पद्धती व साधने व त्याची गरज का आहे याबाबत तुम्हाला लिहायचं आहे. या जे 7वा क्रमांकाचा प्रश्न आहे याला 10 गुण आहे. तर ते 2 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकी गुणाला 2.5 मार्क असे आहे. कुटुंब नियोजनाच्या कोणत्या पद्धती व साधने व त्याची गरज का आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे 8वा प्रश्न आहे, संवाद लेखन. एकूण गुण आहे त्याला 5. किशोरवयीन मुलींचा आहार किंवा मासिक पाळीतील स्वच्छता याबाबत आशा कसे समुपदेशन करेल ते लिहायचे तुम्हाला आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तरे तुम्ही तुमच्या पेपरला लिहायचे आहे. आणि याचे जे योग्य उत्तर तुम्हाला येईल 2-3 दिवसामध्ये. याचे प्रश्नावली उत्तर, आता ही प्रश्नावली झाली, याचे उत्तरही तुम्हाला लवकरच भेटून जाईल या चॅनलवर. तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून द्या. चला मग, नमस्कार सर्वांना, लाल सलाम.